मात्र गोटनपूर संघासमोर मॅच लागेल. यस, सर्पमित्र सफाले बनाम सुदर्शन गोटनपूर या संघादरम्यान आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. आणि जो विजयी संघ होईल त्याला मात्र थेट क्वालिफाईड मॅचचा सामना खेळवला जाईल. इथून मी थांबतोय. आमचे सतीश समालोचक त्या ठिकाणी जॉईन होतील. अनिकेत रावते. थँक्यू सो मच कल्पेची पुरे सर. मी पुन्हा एकदा जोडलो जातो या ठिकाणी ज्या ठिकाणी पत्र सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. त्या दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला जय बजरंग सातपाटी ब तर एका बाजूला आपण बघतोय तुमचे अष्टविनायक नंडोरे. पहिलाच बॉल तेज जरा अवतार आपण बघतोय एका बाजूला वीरेंद्र भूपेंद्र बाबरे की ज्या क्रिकेट विश्वातील बेताज बादशाह गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. तर इथून मात्र यापुढे जो होणारा सामना असेल विजयी संघाला इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र बाय मिळेल. सगळ्याला क्वालिफाय मॅच साठी दाखल होईल. इथून मॅच चिलेडे गे चेंडू बराच काळ हवेमध्ये. दीपेश उराणे चेंडू खाली आलेत. कुत्ते चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतो विपुल बिलेना बॅक टू द डग आउट. तो पहिला हादरा नक्कीच लागला गेला. आणि इथून मात्र जो सामना असेल तिसऱ्या फेरीचा तो मात्र साई सुदर्शन गोठणपूर विपक्षामध्ये आपण बघणार आहोत. सर्पमित्र सफाळे चालू असलेल्या सामन्यातील जो संघ विजयी होणारा त्या संघाला मात्र बाय असेल. सरळ वाटा क्वालिफाय सामना खेळण्यासाठी पदार्पण करणारा तो जो संघ विजयी होईल. पहिला झटका लागला गेला विपुलच्या रूपामध्ये अष्टविनायक नंडोरे या संघाला. तर यावेळेला स्लेटिंग हे जरूर रक्षक त्या ठिकाणी मितेश आले होते. आणि इथून मात्र बघितलं गेलं तर एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. इथून अपूर्व दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली सुरुवात राहिली होती. आधीच्या मॅच मध्ये त्याने आपल्या खेळाच्या जोरावरती इथून विजयश्री संपादित करून दिला होता. परंतु इथून मॅच मध्ये रंगत कारण वीरेंद्र दाखल होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. तो याही वेळेस लिडिंग जरूर होती. त्या ठिकाणी मितेश होता परंतु कार्य करू शकणार नाही. या नोमन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर एकदम सहज रीतीने पूर्ण होता. एकच्या मदतीने का मंद पावलांनी पुढे सरसावलं जातं. जाऊन पोहोचलं जातं 2 आकड्यावरती. 2 रन 19 स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत अष्टविनायक नंडोरे हा संघ आपण बघू शकता. तर इथून वीरू मात्र कमी वयात अवघ्या 19 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक मोठं नाव कमावला. मोठमोठ्या संघांच्या समवेत मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. व्यवसाय क्रीडा स्पर्धा अनेक गाजवा. इथून इनसाइड आउटचा फटका त्या ठिकाणी अंबात प्रयत्न करतो. चांगला यश आला जरूर आला परंतु चेंडू सरळ क्लिअर होतो. त्या ठिकाणी मात्र 4 धावांसाठी चौकार आला. प्रयत्न तूट राहिले होते परंतु चेंडू मात्र रोखू शकले नाही. त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेखा पार आला. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. 4च्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाता. समोर पोहोचल्या जाता 6 आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळाल ज्या ठिकाणी पॉवर प्लेचा हा शेवटचा अंतिम चेंडू आहे. वीरेंद्र दाखल झाला पुन्हा असे एकदा. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक मितेश आला. चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद अपूर्व येतोय. बॅक टू द पवेलियन गॉन.
इथून मितेश दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. मितेश झाडगेला आपण बघतोय. पहिलाच बॉल अप्रतिम खोलवर टप्प्याचा. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तेजस सरा चेंडूला स्टॉप मिळवला. अन्यथा मात्र निश्चित स्वरूपामध्ये चौकार आला असता. इथून आशिषला मात्र चांगली खेळी साकारावी लागेल, कारण या आधीच्या सामन्यामध्ये लवकर आशिष बाद झाला होता. तिथून अपूर्वने ती किमिया करून दाखवली होती. एक मजबूत स्थितीमध्ये संघाला देऊन ठेवलं होतं. पण तिथून आशिष मैदानामध्ये अपूर्व आणि विपुल बॅक टू द पवेलियन आलं. इथून मितेश झाडगे चेंडूला फिरवतोय. चेंडू जरूर खिचून तर मारला रोहित त्या ठिकाणी, आणि इथून मात्र षटकारामध्ये कन्वर्ट झाला. जरूर विनोद वरटा होता त्या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी जज जरूर केलं होतं, परंतु हवाई खूप सफर घडवलंय. चेंडूला खूप उंची होती, लांबी सुद्धा तितकीच गाठली गेली आहे. आणि धावफळ तर आपण बघितलं गेलं तर 6 ने पुढे सरसावलं जाणार, जाऊन पोहोचले जातात 13 या आकड्यावरती. चांगला प्रहार अमन त्या ठिकाणी डिफेक्शन कव्हरला ते चुकी करणार नाही. एक दावेदारी काहीच मिळणार नाही. इथून प्रयत्न जरूर चांगला, प्रयत्न जरूर चांगले होते आशिषचा दुसरा धाव घेण्यासाठी. थोडस चकमा देण्याचा प्रयत्न होता, चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश येणार नाहीये. कारण इथून चांगलं क्षेत्ररक्षण चाणाक्ष रीतीने झाला. अमन अंबात कुठे चुकी करणार नाहीये. अचूक एंड कडे फेकी मात्र केली आहे. यामुळे स्विच हिटचा अटेम्प्ट यशस्वी तर झाला, आणि इथून मात्र एकच धाव व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, आणि तिथून मात्र आशिषने अल्टिमेटली शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी स्टायलिश फटका तो सध्या ट्रेंडिंग मध्ये. अनेक जण स्विच हिटचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण तो सराव खूप महत्वाचा त्यासाठी. तो याही वेळेस उडवला चेंडू बराच काळ हवेमध्ये. विरू त्या ठिकाणी आलाय, कोणती चुकी करणार नाही. एक मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला येणारा, कारण सोपा असेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला वीरेंद्रच्या माध्यमातून. तो रोहितच्या सुद्धा खेळला पूर्ण विराम लागतो. रोहित सुद्धा येतो बॅक टू द पवेलियन. गॉन. चेंडू अप्रतिम गोलंदाजी. त्या ठिकाणी षटकार आल्यानंतर विदेशने कमबॅक जो केला तो खरोखरच अप्रतिम. इथून यावेळेस अप्रतिम वळवलाय चेंडूला. पाटाने बॉलचा काही संपर्क झाला नाही. डॉट बॉलला षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावफळ जाऊन पोहोचले गेल्या 7.50ची सरासरी गाठणारा 15 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा काही समाप्त झाला. 12 धावा धावफलकावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत अष्टविनायक टंडोरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे स्विच हिटर सक्सेसफुल आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कारण वरकडे कोणती चुकी करणार नाहीये. सोपा झेल या ठिकाणी घेतला गेला. आशिषच्या खेळा लावलाय पूर्ण विराम. गॉन. दोन अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी बनिश साकारतोय. इथून हाच मात्र खेळाडू त्याला मात्र मिठागर आयोजित जो
चषक होतं त्या ठिकाणी भारत सिरीज त्याच्या नावावरती होती. तो तोच खेळाडू बाई सिंगल त्याच्या सुद्धा नावावरती आहे. तोच खेळाडू आपण पाहतोय दुसऱ्या ट्रॅक वरती आला. बॅक टू बॅक अप्रतिम यशस्वी रक्षण. टाळ्या मात्र वाजल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मात्र दिलं जातं, मोटिवेशन दिलं जातं. कारण अचूकरित्या यशस्वी रक्षण मात्र दीपेश उराडे आपण बघतो एसटीच्या मागे डायनामिक स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पाहायला मिळतात. त्यामुळे प्रहार तर मिस टाइम झाला. त्या ठिकाणी मोठा प्रहार करायचा होता पण बॉलचा संपर्क प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं. त्या ठिकाणी मात्र लिडिंग एज जरूर होते आणि एकाच जागेवरती समाधान मानावं लागेल. इथून मात्र 4 षटकाचा शॉर्ट फॉर्मॅट आहे. इथून तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. इथून 4 चेंडूचा खेळ सुद्धा समाप्त झाला. इथून तुम्हाला गिअर चेंज करावे लागणार कारण इथून जर धावसंख्या तुम्ही निर्माण केली नाही तर मॅच मध्ये रंगत येणार नाही. इथून यावेळेला मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी एरियाला ते झाड घ्या कोणती चुकी करणार नाही कारण अशा प्रकारचे झेल मात्र सोडणार नाही. सातपाटी संघ याही वेळेस फलंदाज बाद झाला. इथून जर बघितलं गेलं तर अश्विनच्या खेळला पूर्ण विराम लागतोय. इथून न्यूमॅन गौतम वावरे दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मॅच होताना पाहायला मिळेल असे अनेक शंका मात्र अनेक प्रश्न चिन्ह आहेत. कारण इथून जर बघितलं गेलं तर आतापर्यंत सातपाटी संघाचं पारणं मात्र जड आहे. त्या ठिकाणी मात्र आपण बघतो भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी महासंघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय आतापर्यंत या 3 षटकांमध्ये. फलक आतापर्यंत जाऊन पोहोचल्या 16 एकच धाव खर्च केली आहे उराडेनं. तुम्ही या वेळेस मिस्टर स्ट्रोक आहे त्या ठिकाणी विनोद वरटा येतो चेंडूवरती. विनोदने मात्र चांगलं चेंडूला फील्ड केलं. ही मात्र खासियत आहे विरोधचे एक चालाक्षी क्षेत्ररक्षण म्हणून त्याच्याकडे आपण बघतोय. अष्टपैलू नेतृत्व करतोय आपल्या संघासाठी आणि इथून मात्र एकच धाव आली आहे. काय अप्रतिम स्पेल राहिलं गेलं. मिडल ओव्हर मध्ये जे षटक हाताळण्यासाठी आला अवघ्या 2 धावा मात्र त्याने खर्च केल्यात. 2 विकेट्स त्याच्या डावावरती आणि धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. यापुढे जो होणारा सामना असेल तुमच्या साई सुदर्शन गोटेनपूर विपक्षामध्ये आपण बघणार आहोत सर्प मित्र सफाळे. 2 संघांमधील कडवी लढत कडवा संघर्ष. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस त्याला फेकून दिला गेला. फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल फुल समाचार घेतला. तो लोकांच्या वरून उडवलाय. गौतम वावरेच्या बॅट मधून षटकार आला. तोंड मात्र नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचा याची नोंद घ्या विनंती असेल. थोडा सर्प मित्र सफाळे आणि साई सुदर्शन गोटनपूर संघाच्या कर्णधाराला कारण 5 ओव्हरवर चेंडू शिल्लक आहेत. तर स्विचचा अटेम्प्ट केला परंतु पंचाने हात हवेतात. व्हाईट बॉलचा संकेत एक्स्ट्रा स्वरूपात धाव मात्र खर्च करतोय गोलंदाज करण वरखंडे मैदानाच्या आतमध्ये. प्लेट डॅमेज जात बॉल आला. निर्धाव चेंडूची संख्या मात्र यावेळेस पाहायला मिळतात कारण या आधीचा चेंडू होता लोअर फुलटॉस हाताळण्याचा प्रयत्न त्यावरती षटकार करला. त्यानंतर चेंडूला फिरवला गेला व्हाईट बॉल आला. इथून मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी तुम्ही आहे वेळेस तशाच प्रकारचे कॉपी बुक स्टाईल मध्ये बॅक टू बॅक हा दुसरा आला. त्या ठिकाणामध्ये थोडस चेंडूला उचले दिले. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू मात्र घेतला गेला अष्टविनायक दंडोरे संघाच्या माध्यमातून. फॉर डिलिव्हरी रिव्ह्यू मात्र लॉस झाला अष्टविनायक दंडोरे संघाचा. जर बघितलं तर फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येईल यात काही शंका नाही आहे. जरूर माग केली होती रिव्ह्यू साठी परंतु इथून मात्र रिव्ह्यू गमावला गेला. याही वेळेस मोठा प्रहार करायचा होता. चेंडूला हवाई सफर घडवायचा होता. इथून जर आपण पाहतोय तर याही वेळेस पंचाने दर्शवलं गेलं लेग बाईट स्वरूपामध्ये ही एक धाव ऍड होईल. परंतु जर आपण बघतो 5वा चेंडू असेल स्वरूपामध्ये तर पहिलं गेलं तर त्या ठिकाणी विरू आला. फेकी अप्रतिम झाली परंतु त्या ठिकाणी पंचांकडे आवड अपील जरूर इथून पुन्हा एकदा चेक केलं जाईल. आमच्या तडफदार इथे बिझी होणार विशाल अंबाज सर या ठिकाणी मात्र रिव्ह्यू चेक करतात.
इथून फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे. इथून मात्र या 2 धावा ऍड होतील. शेवटचा टीम चेंडू असेल धावफल जाऊन पोचलं गेलं 27 धावा धावफल का वरती आहेत. शेवटचा टीम चेंडू याही वेळेस सोडवला. चेंडू बराच काळ हवेमध्ये ते साडके मात्र चेंडूला फील्ड करेल. तद्वार मात्र एकदा परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न. तिथून मात्र डेंजर हेड कडे आला. तिथून मात्र फलंदाज बाद होईल. दुसऱ्या धावेसाठी गौतम भांबरेचा विकेट आला. रिक्षा मदतीने धावफल जाऊन पोहोचलं गेलं 28 आणि 29 धावाचं टार्गेट सेट केलं. म्हणजे याचा भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी या संघासमोर. तर इथून मी विनंती करेन सर्पमित्रा सफाळे संघाच्या कर्णधाराला आणि साई सुदर्शन गोठणपूर संघाच्या कर्णधाराला आपण टॉक्स बॉक्स वरती उपस्थित राहायचा. स्पीडअप करायचं. 2 सलामी वीर आपण सुद्धा मैदानामध्ये देता विनंती असेल. शेवटचा अंतिम पुकार मात्र सर्पमित्र सफाळे संघाच्या कर्णधाराला. इथून साई सुदर्शन कोटणपूर संघाच्या कर्णधाराला. तर इथून प्लीज नाणेफेकीसाठी यायचं विनंती करतोय आम्ही. तर इथून मी विनंती करेन साई सुदर्शन गोठणपूर संघाच्या कर्णधाराला. तर थोडं सामन्याला सुरुवात. गोलंदाज रोहित पहिलाच बॉल लावून अपील जरूर पंचांकडे. परंतु पंचाने तो फटाडून लावली गेली कारण पहिलाच बॉल लोअर फुट जरूर होता. पंचांकडे आवड पिल्या परंतु इथून रिव्ह्यू पंचांचा असेल तरच दिला जाईल कारण रिव्ह्यू लॉस झाला.
आणि एलबी साठी मात्र इथून रिव्ह्यू नाही आहे. बॅट कट आणि एलबी साठी रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही. इथून यावेळेस फुलटो असा त्याला मात्र सरळ बॅटचा वापर जे कॅमेरा बॅटच्या वादळासाठी वीरेंद्र भूपेंद्र बाबरेच्या बॅट मधून यावेळेस आलाय षटकार 6. यावेळेस कॉपी बुक स्टाईल मात्र परंतु इथून चौकार आला. आधीच्या चेंडूवरती षटकार होता, इथून चौकार आला. पहिलाच बॉल थोडासा बॅकफुट वरती होता, इथून मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न, इथून मात्र चौकाराने षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 10 या आकड्यावरती. 29 धावांचं टार्गेट आहे. इथून त्याला पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा जमवतोय विदेव आपल्या खेळीवरती. तो याही वेळेस उडवलंय चेंडूला, हवाई सफर घडवल्या. इथून लॉंगॉच्या वरून षटकारासाठी इथून धावफलक जाऊन पोहोचले गेले 16 रन होते स्कोर कार्ड. या आहे वेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये बॅक टू बॅक 6 दुसरा आला आणि धावफलक या 6च्या मदतीने जाऊन पोहोचलं जात. म्हणजेच 22 धावा धावफलकावरती. इथून मात्र शेवटचा तीन चेंडू जरूर डॉट बॉल आला स्लॉट मधला हा चेंडू मात्र ही दाराची व्यक्त दिसते क्लिअरली विरुच्या चेहऱ्यावरती. इथूनचा जर हा सक्सेसफुल झाला असत तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच संपली असती. कारण इथून धावफलक जाऊन पोहोचला. ज्यांच्या 22 आकड्यावरती येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज असेल. इथून दीपेश उराडे आल्यात ऑन स्ट्राईक वरती आणि मात्र आपला स्टाईल या ठिकाणी फिनिश केलं जाईल. की इथून मात्र विरू मात्र चांगला खेळ राहिला, त्याला मात्र फिनिशिंग टच देण्यासाठी ऑन स्ट्राईक वरती आणलं जाईल. अनेक प्रकारचे प्रश्न चिन्ह मात्र उपस्थित आहेत या ठिकाणी. मात्र काय घडलं जाणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत. गौतम स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल तर झाला, परंतु तो दावा किती मिळतील हे सुद्धा तितकंच महत्वाचं. इथून मात्र विपुलने फील्ड केलंय चेंडूला, त्यावर एकच धावेवरती समाधान. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचल्या म्हणजे 23 या आकड्यावरती. इथून मात्र 6ची गरज आहे. मात्र या चेंडूवरती इथून विरू मात्र ज्या प्रमाणे बंडात स्टार्ट केले त्याप्रमाणेच फिनिश मात्र होईल. इथून मात्र खेचून मारला क्षेत्ररक्षका, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना विजयाचा शंखनाद करणारा विरूच्या बॅट मधून आला फिनिश करणारा षटकार 6. हँडशेक करणं कंपल्सरी असेल याची नोंद घ्या. हस्तांदोलन करून घ्यायचं दोन्ही संघाला विनंती असेल.